पदार्थ खाल्ले, काहींनी भजन केलं, काहींनी साधना केली. कोरोनाच्या काळात काहींनी ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. सहकार काका लाठोरे काका होते शंकरराव, त्यांनी ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीची 700 पारायण केली तोपर्यंत, आणि ती नुसत्या दुधावर केली. नुसत्या दुधावर ज्ञानेश्वरीची 700 पारायण केली. आपल्याला पण पारायणात दूध मिळतं, काजू बदाम टाकले, केळं संत्र काय तरी पण आपलं पारायणात लक्ष नाही. 2 पानं पुढं 2 पानं मागं, आणि पुन्हा वर बघायचं, महाराज तुम्ही फास्ट चालले. जेवढं लक्ष तिथे पाहिजे तिथे लक्ष नाही. बाकी मी वाचले, सांगतात आत्या मी कोणालाही दुःख देतो, मी फक्त सुख देतो. यो वै भूमा सुखम नार्ते सुखमस्ति, सर्व सुखाचे मी सुखच आहे, मी सुखच देतो. एवढ्याशा चिमुरड्या बाळाला जरी एखादी माता मंदिरात घेऊन गेली तर बाळाला एवढं सांगते, बाळा देवाला सांग सुख दे. तिलाही माहिती सुख कशाला म्हणतात, पण सुख देव सुख देतो. दुःख कोणाला देतो? आत्याने विचारलं, देवा जर तुम्ही सुख देता तर मग जगात प्रत्येकाला दुःख का होतं? प्रत्येकजण दुःखी आहे. त्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण सांगितलं, त्याच्या कर्मामुळे तो दुःखी, आणि दुसरं कारण सांगितलं, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. इतरांची मनोहरे देखोनी धबडारी, आपली तृणाली होडाली केली. दुसऱ्याचा बंगला पाहिला की पोटात दुखत. एका बाईच्या असंच पोटात दुखत होतं. ती गेली अन्सारी डॉक्टर, त्याने सांगितलं हे या डोस मध्ये बरं वाटतंय. पुन्हा गेली, म्हणजे आता जास्त दुखतंय. त्याने सांगितलं काय खाण्यापिण्यात कसं काय, जागरण झालं कसं काय. मग उद्या सोनोग्राफी काढतो, सोनोग्राफी काढ, 4,500 रुपये लागले. पुन्हा गेली, म्हणजे अजून दुखतंय. तुमच्या पोटात काही नाही, खाण्यापिण्यात काही नाही, जागरण नाही, मग पोटात का दुखतंय? ते म्हणजे शेजाऱ्याकडे फ्रीज आला तेव्हापासून होत. दुसऱ्यासाठी पाहून फ्रीज पाहून पोटात दुखत असेल काय उपयोग? तुम्ही किती भजन करता उपयोग नाही. दुसऱ्याच्या सुखात तुम्ही दुःखी आहात, दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही दुःखी झाले पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात तुम्ही सुखी झाले. मोर तसा दुसऱ्याच्या आनंदात नाचतो तर तुम्ही नाचले पाहिजे. पहिलं कारण सांगितलं, माणूस कर्माने दुःखी आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचं जसं कर्म तसं फळ आहे. मग काही दुष्ट माणसं पण सुखी दिसतात, ते त्याच्या पूर्वीच्या प्रारब्धाचं फळ आहे. प्रारब्ध संपलं की तो दुःखीच होणार. अरे रावणाचं राहिलं नाही, तुझं काय राहील? 7 कोटी सोन्याची घरं होती रावणाची, कोटी घरं काशा तांब्याची होती. तुमचं तर बेटिक्स वापरून जीव चाललाय, तुमचं काय राहणार आहे? सुने किती सांगायचे, बाईने नथ केली, नथनी दी जिस यार ने सुमिर तू सीना, जिस यार ने नाक दिया
बाई सगळ्या गावात नागपूर चालत आणि दोघा तिघांनी नथ विचारले नाही तर तिचं शेत पेटून टाकलं ते विजवणारे मग एकाचं लक्ष गेलं बाई नथ कधी केली गेल्या आधी विचारलं असं एवढं पेटवलं असतं कोणी विचारत नाही म्हणते नथनी दिस यार में सुमिर तू सीतार जिस यार ने नाम दिया भूल गई उसे नाम जुने एक महाराज सांगितले महाराज होते दोडकोजी महाराज धुळ्याचे ते म्हणायचे देवाने जर नाक नसतं दिलं तर बाईने काय पिठाने नाक नथनी लावले असते कर्म माणसाचं दुसऱ्याचं सुख पाहून भरपळून जातात दूसरों की दौलत देखकर हैरान मत होना खुदा तुझे भी देगा परेशान मत देव तुला पण देईल कसं काय रुखी सुखी खायके थंडा पाणी पी कोरडी भाकर खा आई आत्या म्हणून स्वतःच्या कर्माने दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखाने भगवान माझ्या कृपा करा मी पण माझं कर्म मला कळतंय मी दुःखी का माझे जे संबंध आहेत ना ते माझ्या माहेरी सासरी हे जेवढे बाहेरून फोन येतात ना एक एक तास बोलतात काय बोलतात काय वांग्याचं भरीत करतात भरताचं वांग करतात हे माहेरची कोणी यायला लागल्यामुळे घर बिघडलं बरीच घर बिघडली काही महत्वाचं आहे मोबाईल फोन हे कसं गेले कमी वेळेत कमी महत्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी तुमच्या तासभर बोलण्याने दुसऱ्याला जर काही काम असेल त्याचा काही महत्वाचा निरोप द्यायचा असेल तुमची एखादी म्हातारी जर पुण्याची गणना करून गेली आणि त्याचा निरोप राहिला तर तुम्ही काय म्हणाल मला निरोप नाही दिला मी नसते का आले बघायला किती आता म्हातारी काय कम बोलो धीरे बोलो कमी कमी बोला थोडं कमी आवाजात बोला काही बाया बोलताना तिसऱ्या चाळीत आवाज जातो सध्याच्या बचत गटाच्या अध्यक्षाचा आत्याबाई ऐका स्नेहपाशं शिंदी माझं जे प्रेम माझ्या माहेरी सासरी आहे ना ते प्रेम का आणि एक देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे देवा
माझं पण संसार व्यसनातून का माझं म्हणजे माहेरी सासरी बोलतंय ना ते तिथून का तुझ्या चरणाकडे राह तुझ्या नामात तुझ्या कथेत भगवंताचं नाम भगवंताची कथा भगवंताचं स्वरूप मग ते सगुण असो की निर्गुण असो तिथे जर मन रमलं ज्ञानी रमणी समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरीचे इथे आमने पडका आम्ही कल्याण रोडला आमने इथे सदुभाऊ फार गोड स्वभाव खूप शांत स्वभाव पकवाज वाजवण्यापासून गाण्यापासून सर्व कला अवगत लावून म्हणे होत काकड्यापासून शेजारतीपर्यंत सगळे सेवक त्यांच्या घरी जर कोणी पाहुणा गेला तर त्या आई असा चहा टाकला ते बघ चहा दिला पाहुण्याला त्याने असं एक घोट पिला ती आई विचारायची कसा झाला नवीन माणसाला थोडं वेगळं वाटलं काय पाहिजे चहा दिल्यावर विचारते कसं झालं पिल्याबरोबर त्यांच्या शब्दात उपहास नव्हतं श्रद्धा कसं झालं विचारल्यानंतर मग त्याने सांगायचं छान खूप सुंदर खूप छान असं म्हटल्यावर मग त्या सांगायचं मग चांगलं होईल ना पांडुरंगाला सांगून केलं चहा सुद्धा पांडुरंगाला सांगून करतो आणि इथं काहीच कळत नाही कुठंच मावत नाही कुठे काहींची हयात केली अजून पोहे करता येत नाही काहींना पापड भाजता येत नाही अजून हयात केली ज्यांना साधे पोहे करता येत नाही पापड भाजता येत नाही पिठले भात करता येत नाही काय त्याचं जगण्याला आणलायचं दिंडीत चालत होता का बाईने लाडू कर पाठवलं होते बेसनचे दगडाने फोडले तरी फुटत नव्हते काय तुझ्या बायकोचं प्रेम आहे कडक लक्ष्मी घरी कुकरला लाव 5 शिट्ट्या होते काही तर बघा शंकरपाळ्या चकल्या करंज्या करतात जिभेवर ठेवलं की पाणी होतं काहींच्या शंकरपाळ्या चकल्या तोंडात टाकल्या की डोळ्यातून पाणी येतं आणि ज्याच्या जिभेवर ठेवल्यावर पाणी होतं त्याच्या जिभेला पुन्हा पाणी येतं काही तर त्याच घरी त्यावेळेला आमच्या बरोबर कार्यक्रमाला विद्यार्थी असतात कुठं चांगलं जेवण असलं तर आपण तिथं जेवण आणि चुकीचं जेवण असतं तुम्ही जेवा आम्हाला उपवास पुण्यात आम्हाला कधी कधी वेगळी युक्ती लावावी लागते ते विचारतात तुम्ही किती जण येणार आहे आम्ही सांगतो 4 जण आणि रस्त्यात जर एखादा वाढला 5वा तर मग ते असं बघतात अरे तुम्ही 4 मध्ये 5 आले मग त्याला सांगायला लागते याचा उपवास आहे आणि त्याच्या कानात सांगून ठेवतो तुला 10,000 पाहिजे तेवढं जातो इथं उपवास म्हणून करतो तुला उपवासाचा काही मिळालं तर घे नाही मिळालं साई नावा जिंदाबाद विनोद सोडून द्या मी म्हणून द्यायसाठी सांगितलं आपलं मन आहे ते संसारातून काढायचं कसं निघेल निघत नाही ते भजना कथेत भगवंताच्या ध्यानात आपलं मन येतं ज्ञानेनात्मानि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना
तुम्ही ज्याचं ध्यान करा तसंच मन होतं, तसंच तुमचा स्वभाव होतो. तुम्ही मूर्ख माणसाचं चिंतन करा की तुमचं मन मूर्ख होतं. तुम्ही शहाण्या माणसाचं चिंतन करा तुमचं मन शहाण होतं. तुम्ही देवाचं चिंतन करा तुमचं मन देव होतं. म्हणून घरात झालेला प्रत्येक पदार्थ देवाला निवेदन करा, नैवेद्य ठेवा. अरे नवीन चप्पल जरी आणली ना देवाला पण नेता येत नसेल मान्य आहे, जिथे ठेवली तिथे 2 थेंब पाणी शिंपडा आणि कृष्णार्पण वस्तू घडा, तुमची चप्पलही चोरली जाणार. माणसं हुशार असतात, आपली गेली पण दुसऱ्याची उचलतात. त्या निनारला माझी नेताना काय वाटतं नाही, मी कोणाची कशाला सोडणार. आणि त्याने कसे डोक्यात घेतो, कुछ लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक बोलणारच आहे, लोक वागणारच आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आनंद देवाने जाणे टाळलं. 26 श्लोकाने भगवंताची स्तुती केली. देव हसले. कोणती माता म्हणतात देवाचे हसू नका, कारण तुम्ही हसून लोकांना फसवले. आजच्या भाषेत देवाची स्माईल म्हणजे किलिंग स्माईल. आता सगळे पांडव निश्चिंत झाले, पण पुन्हा देव जायला निघाले. देवाकडे धर्मराज गेले आणि धर्मराज दुःखी होते. भगवान, माझ्या एकट्याच्या गादीसाठी एवढे लोक बळी गेले, किती घरं बेचिराग झाले, किती माता भगिनी विधवा झाल्या, किती लेकरं अनाथ झाली, रक्ताचा समुद्र वाहिला. मी केवढा पापी आहे, एका गादीसाठी एवढ्या लोकांना मारलंय. देवाने समजून सांगितलं. जास्त जोरात होतो. मामनुस्मर युद्ध, तुम्ही कोणतंही काम करा, माझं स्मरण. जिथे असाल तिथे, जसे असाल तसे त्याचं चिंतन करा आणि काम करा. Work is worship and love is God. कामामध्ये काम काही मनामध्ये